UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छगन भुजबळ यांनी म्हातारपणात दंगली घडवू नयेत। भुजबळ कामातून गेलेला माणूस, फडणवीसांचा ऐकून भुजबळांनी दंगली घडवू नयेत, जरांगे पाटलांची टीका। भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल, दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंना अडवलं, हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठा आंदोलकांकडून मागणी। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा, बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या, नड्डांच्या सूचना। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट, तर आनंद आश्रमात नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरने फोडून काढलं असतं, पैसे उधळणारे कोण होते? लुटीचे पैसे तिथे ठेवले जातात का? संजय राऊतांचा सवाल। संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना ताडा लागला, आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, याला केवळ राऊत जबाबदार, नरेश मस्केंचा आरोप। नोटा उधळणारे दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील शिवसैनिक। आनंद आश्रमामध्ये पैसे उडवले जातात, हा दिघे साहेबांचा अपमान, वैभव नाईक संतापले। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार। खडसेंबाबतच्या राज्यपाल पदाच्या संदर्भातील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंचं नाव घेऊन मीही खुलासे करणार, गिरीश महाजनांचा इशारा। माझ्या भाजप प्रवेशाला फडणवीस महाजनांचा विरोध असावा, खडसेंचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार, घटस्थापनेनंतर जागांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य, तर लोकांच्या मनात काय आहे ते होईल, राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये 183 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त म्हणून शिंदे गट 100हून अधिक जागांची मागणी, जागा वाटपासाठी महायुतीची लवकरच बैठक, सूत्रांची माहिती। महायुतीसोबत राष्ट्रवादीचं मनोमिलन करणं भाजप नेतृत्वाचा अजेंडा, स्थानिक पातळीवर वाद टाळा, केंद्रातून भाजप नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। तानाजी सावंतांच्या परांडा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अजितदादांनी जाणं टाळलं, सावंतांच्या वक्तव्यानंतर दादा गटात तीव्र नाराजीची चर्चा, तर नारायण महाराजांच्या निधनानंतर दादा सांत्वनपर भेटीला। मंत्री गिरीश महाजनांचा जामनेरमधील लिहा तांडामध्ये दुचाकीवरून प्रवास, महाजनांना यावेळी चिखलातील रस्त्यावरूनही प्रवास केला, व्हिडिओ व्हायरल। गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात रस्ता नसणं ही शरमेची बाब, व्हायरल व्हिडिओवर अंबादास दानवेंची टीका, तर एका डबक्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही, महाजनांचा पलटवार। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची आजची चर्चा निष्फळ, उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक होणार, अॅडव्होकेट जनरल सुद्धा उपस्थित राहणार। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मध्य रेल्वेवर लोकलच्या 22 जादा फेऱ्या, CSMT ते ठाणे आणि कल्याण दरम्यान जादा लोकल, आज मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।